तो परत एकदा वंदे मातरम सगळ्यांना. आज आपण लक्ष्मी तत्व साधनेवरती बोलणार आहोत की लक्ष्मी तत्व आपल्यामध्ये जागृत करण्यासाठी नेमकं काय करायचं या विषयावरती हा बेसिकली आजचा सेशन आहे. ठीक आहे. लक्ष्मी कॉन्शियसनेस, ज्याला वेल्थ कॉन्शियसनेस किंवा लक्ष्मी कॉन्शियसनेस जो म्हटला जातो, तो आपण याच्यात पाहणार आहोत. ओके. तर बेसिकली काय आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की लक्ष्मी म्हणजे काय, महालक्ष्मी म्हणजे काय. यस सांगा, तुम्हाला जे वाटतं ते सांगा. आपण फक्त लक्ष्मी म्हणजे धन किंवा पैसा अशा आविर्भावात असतो, तर लक्ष्मी म्हणजे फक्त धन किंवा पैसा आहे का? नाही, पैसा हा एक भाग आहेच. ओके. पण लक्ष्मी हा कॉन्सेप्टच थोडासा वेगळा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला बघितलं पाहिजे महालक्ष्मी म्हणजे काय. तर लक्ष्मीचा अर्थ बेसिकली सगळीकडे जो आहे तो लक्ष्मी या धातूपासून झालेला आहे. लक्ष म्हणजे काय? उद्देश. म्हणजे लक्ष्मी म्हणजे केवळ उद्देश, केवळ पैसा नाही, संपत्ती नाही, तर आयुष्यातील कुठलंही ध्येय प्राप्त करण्यासाठी लागणारी समृद्धी किंवा सौभाग्य म्हणजे लक्ष्मी. आलं लक्षात? मग ते कशामुळे होतं? तर सगळीकडे मांगल्य असेल, सौंदर्य असेल, सृजनशीलता असेल, तर शुभ असेल, सगळं लाभ घडत असेल, तर या गोष्टी होतात. हा झाला लक्ष्मी हा कॉन्सेप्ट. तत्व म्हणजे काय? तत्व म्हणजे कॉन्शियसनेस. हा तत्व हा भाग तत्व हा भाग कुठून आलेला आहे? तर हा संधी विग्रह आहे. तत् आणि त्व याचा अर्थ ते तू आहेस आणि त्याचं असणं म्हणजे रियालिटीचा एसेन्स. ते एक्झिस्ट असणं, तो रियालिटी असणं. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा मूळ आधार किंवा त्या मूलभूत गुणापासून जी गोष्ट बनवलेली असते त्याला तत्व म्हणायचं. बरोबर आहे. जलतत्व, पृथ्वी तत्व, अग्नितत्व, तसंच आपल्यामध्ये जसे पंचतत्व आहेत त्याचप्रमाणे हे अतिशय महत्वाचं असलेलं लक्ष्मीचं तत्व पण आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे. आणि आपण त्याच्यावरच बोलतोय की लक्ष्मी तत्व कसं करायचं. येतंय लक्षात? तर लक्ष्मी तत्व आलं की आता पंचतत्व आहेत आपल्यामध्ये म्हणून पंचतत्वांचे गुण आहेत. जर लक्ष्मी तत्व आलं तर आपल्यात लक्ष्मीला जे हवे आहेत किंवा लक्ष्मी प्राप्त होण्यासाठीचे जे गुण आहेत ते बोलतोय. आपण एखाद्या देवतेबद्दल आता याच्यावर विचार नाही करत. तर ती एक वैश्विक ऊर्जा जी युनिव्हर्सल एनर्जी किंवा डिव्हाइन एनर्जी आहे, की जी तत्व लेव्हलला आहे, एलिमेंट लेव्हलला आहे, त्या तत्वाविषयी बोलतो. मग हे काय? लक्ष्मी तत्व म्हणजे ती शक्ती. लक्ष्मी तत्व म्हणजे युनिव्हर्स मधली ती शक्ती जी जगाला ऐश्वर्य आणि पूर्णत्व प्रदान करते. म्हणजे केवळ बाह्य संपत्ती नाही, तर आंतरिक समाधान म्हणजे लक्ष्मी तत्व. पहिली गोष्ट लक्षात घेऊ. लक्ष्मी तत्व म्हणजे आंतरिक समाधान. मनामधून आतून समाधान असेल तर लक्ष्मी तत्व प्राप्त झालं. श्रीमंत कोण आहे? आपण श्रीमंत नाही असं म्हणतो. याचा अर्थ आपण गरिबीच्या भावनेला, श्रीसुक्ताचं ज्यांनी केलेलं आहे त्यांना माहिती आहे. दारिद्र्यता म्हणजे काय? दारिद्र्यता हा आतला भाग, बाहेरचा भाग नाहीच आहे. दारिद्र्यता हा आतला भाग आहे. येतंय हो, लक्षात? हां, मग हो. ह्या ज्या गोष्टी आहेत, तर हा सगळा कॉन्सेप्ट वरती हे काम करतो. तर चैतन्याची शक्ती जी जगाला ऐश्वर्य पूर्णत्व देते, ती गोष्ट म्हणजे लक्ष्मी तत्व, ज्याच्यामध्ये आंतरिक समाधान आहे, की मी श्रीमंत आहे, लक्ष्मी माझ्याकडं आहे, ही भावना. मग याच्यात धन आलं, धान्य आलं, धैर्य आलं, शौर्य आलं, विद्या आली, संतान आली, विजय आला, बरोबर? स्वास्थ्य आलं, या सगळ्या गोष्टी. आता लक्ष्मीला तर चंचला म्हणतात, कारण तिचं तत्व हे प्रवाही आहे. हे तत्व स्थिर कुठं राहतं, तो भाग महत्वाचा आहे. लक्ष्मी चंचल आहे, ती सगळीकडेच फिरत राहते. बरोबर. आज मी एक मेसेज बनवलेला आहे. मी पोस्ट करतो. ग्रुपमध्ये पोस्ट करेल संध्याकाळी. ओके. की लक्ष्मी तत्व स्थिर कधी राहतं त्याच्यावरचा एक श्लोक. आता मी विष्णू पुराण वाचतोय म्हणून विष्णू पुराणातले श्लोक घेऊन जेवढे काही मला वाटतात, चला हे देऊ, ते मी देत असतो. ओके. तर लक्ष्मी स्थिर कुठं राहते त्याच्यावरती काम केलेलं पाहिजे. येतं लक्षात? लक्ष्मी तत्वाला अधिकाधिक प्रमाणे जागृत करण्यासाठी लक्ष्मी तत्वामध्ये समृद्धी आणण्यासाठी हा भाग आहे. मग बाह्य वातावरणामध्ये जर आपल्याला सक्रियता आणायची असेल, चांगल्या गोष्टी आणायच्या असतील, तर अंतरंगातली वातावरण, आतलं वातावरण
शुद्ध करणं गरजेचं. म्हणजे लक्ष्मी हा आपण म्हणतो की घरात आहे, पण वास्तविक पाहता लक्ष्मी तत्व हे आपल्या आतमध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे. म्हणून काय होतं, की लक्ष्मी ही आपल्या आतमध्ये आहे, हा भाव आला पाहिजे. मग लक्ष्मी जर आपल्या आतमध्ये असेल, तर लक्ष्मीच्या सगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये यायला पाहिजेत. याचाच अर्थ आपल्या आतमध्ये ज्या नकारात्मक भावना आहेत, लोभ, भीती, दुःख, राग, क्रोध या सगळ्या काढून टाकलं, हा महत्वाचा भाग येतो. आपल्याकडं जे आहे, त्याबद्दल देवाचा आभार मानणं, हा भाग येतो. कृतज्ञता ही सर्वात मोठी गोष्ट आहे, जी लक्ष्मीला आकर्षित करणारी चुंबकीय तत्व आहे. म्हणजे लक्ष्मी तत्वाला आकर्षित करण्यासाठीचं सगळ्यात मोठं तत्व कोणतं आहे? चुंबकीय तत्व कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. आता तेही कुठं-कुठं घ्यायचं काय नाही, मी तुम्हाला देणार आहे सगळ्या गोष्टी. बरोबर. दुसरं असं, की ऊर्जेचा समतोल ज्यावेळेस होतो, त्यावेळेस लक्ष्मी तत्व ॲक्टिव्ह होतं. आलं का लक्षात? समतोल कशानं होतो ऊर्जेचा? तर ऊर्जेचा समतोल होण्यासाठी बाह्य वातावरणामध्ये आपण मंत्रांचं उच्चारण करतो, मंत्र साधना करतो. त्यावेळेस त्याचे व्हायब्रेशन्स आता कोणी लोकं म्हणतील, की "सर मंत्राने काय होतं?" असं नाही होत. जर एखादा तुम्ही रामसिंग बंधूचा किंवा कोणाचा तरी पिक्चर बघताय, तर तिथे जोरात आवाज येतो किंचाळण्याचा. तो काय आहे हो? किंचाळण्याचा आवाज हा आपल्या मनामध्ये भीती निर्माण करतो. म्हणजे साउंडचे व्हायब्रेशन्स हे आपल्या मनावरती परिणाम करतात की नाही? आपण शांत बसलेले असतो. कोणीतरी एकदम काहीतरी बोलताना आपण दचकतो. दचकतो म्हणजे तो येऊन आपल्याला हलवत नाही. पण आपण दचकतो. म्हणजे व्हायब्रेशन्स आपल्यावरती परिणाम करतात. तर मंत्रांचे व्हायब्रेशन्स आपल्यावर परिणाम करतात. म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किंवा चुंबकीय शक्ती, लक्ष्मी तत्वाला आकर्षित करण्यासाठी जी चुंबकीय शक्ती आहे, ती कृतज्ञता, मंत्र साधना आणि प्रसन्नता वाढवणं, हे 2-3 गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट याच्यामध्ये येते, की पुरुषत्व. पुरुषत्व म्हणजे फक्त पुरुषांसाठी आहे असं नाही. पुरुषत्व हा भाग बेसिकली एफर्ट्स रिलेटेड वापरलेला आहे. आलं का लक्षात? सो कर्माद्वारे तत्व जागृत करणं. आधी काय म्हटलं आपण? पहिलं म्हटलं, की मानसिकतेद्वारे जागृत करणं. दुसरं एनर्जीद्वारे तत्व जागृत करणं. तिसरं कर्माद्वारे तत्व जागृत करणं. आता कर्माद्वारे तत्व जागृत करताना आपले पुरुषार्थ, आपले एफर्ट्स हे महत्वाचे असतात. आणि म्हणून आपल्या कामात कौशल्य मिळवणं, ते प्रामाणिकपणे करणं, ही सुद्धा लक्ष्मी तत्वाची उपासना आहे. हे मी आता इंट्रोडक्टरी बोलतोय. अजून डिटेलमध्ये गेल्यानंतर खूप काही आहे. ठीक आहे. दान करणं, हे पण एक कर्म आहे. बरोबर? हा एक पुरुषार्थ आहे. आपल्याकडील ज्ञानाचा, धनाचा योग्य वाटा इतरांना देणं किंवा अल्प याच्यामध्ये देणं. जिथे आपल्याला एनर्जी नको असते, कुणाचे कर्म काय घ्यायचे नसतात, त्यावेळेस अल्प भागामध्ये आपण दान करू शकतो. म्हणजे 1,00,000 ची गोष्ट तुम्ही 1,000त दिली. का? एनर्जी एक्सचेंज म्हणून ₹1,000 घेतले. बरोबर? हे तिसरा भाग झाला. चौथा तत्वाच्या बाबतीतला भाग होतो श्री शक्तीचा उदय. श्री शक्ती म्हणजे लक्ष्मी तत्व जागृत करण्यासाठी आपला औरा निर्माण करणं. आपल्यामधील ते एनर्जी, औरा म्हणजे आभा आपल्या भोवतालची वेगळ्या प्रकारे क्रिएट करणं. चांगली क्रिएट करणं. मग ही कुठे असते? औरामध्ये ॲक्चुअली आता थोडासा स्पिरिच्युअल किंवा वेगळ्या लेव्हलचा तसा सायंटिफिकही भाग आहे. आपल्या औराच्या बाजूला जर काळे डाग असतील, तर तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे. आवरा जर नितळ असेल, मशीनमधून चेक करता येतो. आवरा जर क्लीन असेल, ड मडी कलर नसेल, तर तो तुम्हाला फायदा देतो. क्लीन असेल तर. बरोबर? मग हे जर औरा क्लीन असेल, तर आपल्या बोलण्यात माधुर्य येतं, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, कठीण प्रसंगातही आपण धैर्याने शांतपणे राहतो. थोडक्यात काय? लक्ष्मी तत्व जागृत करण्यासाठी स्वतःला अशा पात्रतेचं बनवणं, की ज्यामुळे सुख, शांती, ऐश्वर्य, समाधान आपल्याकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतं. त्याच्यासाठी काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. आलं लक्षात? म्हणजे लक्ष्मी तत्व हे आपणाला अनुभवाच्या पातळीवर जागृत करायचं आहे. आणि मी आत्ता
म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह की काही छोट्याशा 2-4 गोष्टी सांगणार नाहीये, तर कंप्लीट 6 आठवड्याचा मी एक्सरसाइज देणार. 6 वीक्स वर्क बियॉन्ड द इमॅजिनेशन काम होणार आहे. ओके. आणि सर्वांना माहिती आहे की स्टार्टिंगला थोडंसं रिसर्च बेस असल्यासारखं असतं. मला तुमचे फीडबॅक, तुमचं संशोधन, तुमच्यावर पडलेले परिणाम हे इतर लोकांना मला हे इतर लोकांपर्यंत ही साधना पोहोचवण्यासाठी खूप मदत करतात. ओके. तर लक्ष्मी तत्व हे अनुभवाच्या पातळीवर जागृत कसं करायचं, याचा विचार आपण आता याच्यात करणार आहोत. काही वेगळ्या प्रभावी पद्धती आहेत, ज्या आपण आता याच्यात शिकणार आहोत. ओके. काही सवयी आहेत. आता उदाहरणार्थ मी एक सवय सांगतो, की रात्री झोपताना अशा 5 गोष्टी लिहा. 3 गोष्टी लिहा. चला जाऊ द्या. 3 गोष्टी. हे थोडं एक एक्झाम्पल म्हणून देतोय बरं का. तुम्ही लिहून पण घेऊ शकता. हे करूही शकता. ओके. तर 3 गोष्टी लिहा कमीत कमी, ज्या तुमच्या आयुष्यात ऐश्वर्य किंवा आनंद घेऊन आल्या. सांगा बरं. आत्ताच आठवा. सकाळी उठल्यापासून आत्तापर्यंतच्या 3 गोष्टी आत्ताच दिवसभरातल्या आठवा, की ज्या तुमच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्या किंवा ऐश्वर्य घेऊन आल्या. फक्त पैशात मोजू नका. ₹10 मिळाले का याच्याकडे बघू नका. येस. झालं की येस म्हणून सांगा किंवा थम्स दाखवा. झालं की थम्स दाखवा किंवा येस म्हणून सांगा. थम्स व्हिडिओ ऑफ असताना तुम्ही दाखवलेला थम्स मला दिसणार नाही. तुम्हाला थम्स ॲक्चुअली खाली पॅलेटमधून दाखवावं लागेल. रिएक्शन्स मधून. रिएक्ट असतं ना ॲक्शन्स खाली. येस. 3 गोष्टी सांगा, 3 गोष्टी. आठवत नाहीत? सकाळपासून आत्तापर्यंत, उठल्यापासून आत्तापर्यंत आयुष्यात घडलेल्या दिवसभरातल्या 3 गोष्टी. ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळाला. अरे सकाळपासून कोणी हसलंच नाही का? हो, हसले सगळे का? स्माइल देतात ना सर. नाही, नाही. मग आनंदाची गोष्ट आठवली नाही का अजून? की सकाळपासून आनंद मिळालेली कोणती गोष्ट आहे? हो, आनंद मिळाला ना सर. सगळ्यांनी स्माइल अहो दिली. मग थम्स दाखवा ना. थम्स द्या की येस मला 3 गोष्टी आठवल्या म्हणून. हो, कागदावरती लिहा हो, किंवा आठवा कमीत कमी, की 3 गोष्टी येस या 3 गोष्टींनी मला आनंद मिळाला. हो सर. हो नाही, थम्स दाखवा मला, की येस मला 3 गोष्टी आठवल्या म्हणून. खाली असतं ना थम्स दाखवायला. हां, करेक्ट, करेक्ट, करेक्ट. करेक्ट. बघा मृदुला मॅडमने दाखवला थम्स 3 गोष्टी सकाळपासून बाकीच्यांना कोणालाच नाही आठवल्या. 7ही जणांना. ठीक आहे. आठवल्यावर लिहा. पण दिवसभरामधल्या 3 गोष्टी जरी आपल्याला नसतील आपल्याकडे, ज्याच्याने आपल्याला आनंद दिला, तर मग आपण कुठेतरी स्वतःला शोधायला हवं, की आपलं नेमकं कुठं चुकलंय. सतीश सर, प्रॉब्लेम आहेत म्हटला होतात बरेचसे. 3 गोष्टी आहेत सकाळपासूनच्या आनंदाच्या. सतीश सर ऐकत आहेत ना? ओके, आठवलंय. ग्रेट. हां, आता काय करायचंय? कृतज्ञता लक्ष्मी म्हणून धन्यवाद द्यायचे. लक्ष्मी आई ही कृतज्ञता आहे, की धन्यवाद. मी 3 वेळेस आनंदात राहिलो सकाळपासून. येतंय लक्षात? सो गिव्ह ग्रॅटिट्यूड. अशा काही बऱ्याच गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला. आठवडाभर करायच्यात त्या. ठीक आहे. मी विष्णू पुराणातले मोजून 6 श्लोक घेतलेले आहेत, जे लक्ष्मीची स्तुती करणारे आहेत. ओके. या 6 श्लोकाचे 6 आठवडे. या 6 श्लोकातून आपल्यातलं लक्ष्मी तत्व कसं जागृत करायचं हे. हे 6 श्लोक कदाचित तुम्हाला एकत्र कुठे मिळतील, नाही मिळतील ते मी पाहिलं नाही. मी आपले श्लोक उचलले आणि दिले, घेतले आता स्टडीसाठी आणि माहिती देण्यासाठी. ओके. दुसरा, मुद्रा मी कशावरती सांगत होतो तुम्हाला, की आपणाला आयुष्यामध्ये लक्ष्मी जागृती करण्यासाठीचे काही रिच्युअल्स. त्याच्यामधला पहिला श्री संस्कार आला, जो आपणाला कृतज्ञतेकडे घेऊन जातो. दुसरं, आपल्याकडे लक्ष्मी म्हणजे पाणी, निसर्गाशी संबंध आहे. मग पाण्याचा अपव्यय टाळणं.
पाण्याला आदराने ग्रहण करणं, अग्नी तत्व आहे निसर्गाचं. तर आता ज्यांनी दीप साधना केलेली आहे, दीप संस्कार केलेला आहे, ते सकाळी किंवा संध्याकाळी एकदा दिवा लावतात. काही जण आंघोळ केल्यानंतर लावायचे डायरेक्टली. मी तर म्हटलं की उठल्या उठल्या लावा एक दिवा. मी लावतो, रोज लावतो. सकाळी उठलं की आधी दिवा लावून बसणं. कुठेही लावा. ठीक आहे. मातीशी झाडाशी संपर्क, या सगळ्या गोष्टी आल्या. महालक्ष्मीच्या मुद्रा करणं, मुद्रामधूनही आपली प्राणशक्ती वाढते. त्याच्यानंतर दानाचा प्रवाह करणं, विद्यादान करणं आणि रोज व्हिज्युअलायझेशन करणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आलं लक्षात? काही शंका आतापर्यंत? लक्ष्मी काय आणि तत्व काय लक्षात आलं? आलं का लक्षात? येस नो काहीतरी सांगा. ठीक आहे. हो सर. बरेच कंजूस आहेत का हो बोलायला पण. हो सर. हो. ठीक आहे. पण काही श्लोक बघूया. ओके, हे श्लोकची पीडीएफ पण देणार आहे मी तुम्हाला. तुम्ही ते काय करायचं त्या श्लोकाचं तेही सांगणार आहे. ओके. पहिला श्लोक आहे लक्ष्मीच्या स्तोत्रातलाच हा श्लोक आहे. नमस्तस्ये सर्वभूतानां जननी भूत संभवाम श्रियाम चैव नमस्तस्ये लक्ष्मे पाप प्रणाशिनीम. आलं का लक्षात? श्लोकाचं नाव नमस्तस्ये सर्वभूतानां जननी भूत संभवाम श्रियाम चैव नमस्तस्ये लक्ष्मीम पाप प्रणाशिनीम. आता याचा अर्थ असा आहे की सर्व प्राण्यांची माता असणाऱ्या, संपत्ती देणाऱ्या आणि पापनाश करणाऱ्या महालक्ष्मीला मी प्रणाम करतो. बरोबर? भावार्थ काय होतो? लक्ष्मी ही सर्वांची माता आहे, फक्त धनाची देवी नाही. ठीक आहे? हा पहिला भाग झाला. आता याच्यावरती तुम्हाला शब्दशः अर्थ पण पाहिजे का? नमम म्हणजे नमस्कार, सर्वभूतानां जननी म्हणजे सर्व प्राण्यांची माता, श्रिया म्हणजे समृद्धी देणारी, लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य तत्व आणि पाप प्रणाशिनी म्हणजे पाप नष्ट करणार. भावार्थ येतो याचा, लक्ष्मी केवळ धनाची देवी नसून ती संपूर्ण सृष्टीची माता आहे. ती समृद्धी देते आणि पापांचा नाश करते. आलं लक्षात? आता याचे 12 स्तरीय अर्थ वगैरे मी काही घेत नाहीये आता. ठीक आहे. कारण मला जे तत्व रिलेटेड सांगायचे ते मग बाजूला राहायचं. आता या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे बरं? पहिली गोष्ट म्हणजे हा श्लोक मी कालच्या लाईव्ह सेशन मध्ये सांगितलं होतं की हे इंद्राने केलेली स्तुती आहे. बरेच श्लोक आहेत इंद्रकृत स्तोत्राचे. ठीक आहे. तर इंद्राने केलेली लक्ष्मीची स्तुती आहे. इंद्राने लक्ष्मीची स्तुती का केली? कथा माहिती आहे का? इंद्राचा श्रीचा नाश झाला होता, श्री नष्ट झाली होती, दुर्वासा ऋषींनी शाप दिला होता. म्यूट करता का जरा? कोणी बोलतोय वाटतं. दुर्वासा ऋषींनी इंद्राला शाप दिल्यामुळे इंद्राला शाप दिला, तुझ्या श्रीचा नाश होईल. श्रीचा नाश होईल म्हणजे संपत्ती, धन, वैभव, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, राज्य, सर्व प्रकारचं ऐश्वर गेलं आणि सर्वसामान्य माणसासारखं इंद्र झालं. काहीच शक्ती नाही. अशा वेळेस समुद्र मंथनातून, मध्ये कथा बरीच आहे, पण समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली. ठीक आहे. मंथनातून प्रकट देवी झाल्यानंतर देवीच्या तेजाने, महालक्ष्मी देवीच्या तेजाने सर्व देवतांना परत तेज आलं, वैभव आलं, स्थैर्य आलं, सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. त्यानंतर देवी कुठे जाऊन बसली? तर हृदय कमलवासिनी म्हणजे विष्णूच्या हृदयामध्ये जाऊन बसले देवी. आणि तेव्हा इंद्रांनी स्तुती केली. त्याचे बरेचसे श्लोक आहेत. त्यातले तत्वाशी रिलेटेड 6 श्लोक मी तुम्हाला सांगतोय. मग देवी ज्यावेळेस तिथे आली, इंद्राने जे तिची स्तुती केली,
तर इंद्राकडली संपत्ती जाण्याच्या पाठीमागचं मूळ कारण हा इंद्राचा अहंकार होता. कारण दुर्वासा ऋषींनी त्याला जी माळ आपल्या भाषेत गिफ्ट दिली होती, इंद्राला आवडली म्हणून त्यांनी त्याला दिली आणि इंद्राने ती ऐरावताला दिली. ऐरावताने त्याच्या पायदळी तुडवली. त्यामुळे दुर्वासा ऋषी नाराज झाले आणि त्यांनी शाप दिला. क्रोधिष्ठ झाले. नाराज नाही, क्रोध झाला त्याला. आणि मग पायदळी तुडवल्यामुळे त्यांनी त्याला शाप दिला होता. आता इंद्राने त्या माळेचा अपमान का केला? अहंकारामुळे. येते लक्षात? म्हणून इंद्र ज्यावेळेस यांची सगळी स्तुती करतात त्यावेळेस नमस्तस्ये सर्वभूतानां जननी भूत संभवाम श्रियाम चैव नमस्तस्ये लक्ष्मी पाप प्रणाशिनी. आता याच्यातून कोणते पॉइंट्स येतात? तर बेसिकली लक्ष्मी ही सर्वांची माता आहे, केवळ धनाची देवी नाही. काय म्हटलेलं आहे? लक्ष्मी ही सर्वांची माता आहे, सर्व भूताना. नमस्तस्ये सर्व भूतानां जननी. सर्व भूतानां जननी, सर्वांची माता. जेवढे काय आत्मा आहेत तेवढ्या सगळ्यांची ती आई आहे. मग आपण फक्त धनाची देवी म्हणून म्हणतो. इथे नम्रता ही समृद्धीची पहिली आठ आहे. आता मी तुम्हाला 12 पॉइंट सांगतोय, या श्लोकातून निघणार आहे तत्वरूपामध्ये. इथे मातृतत्व आहे, जिथं जपल्या जातं तिथं लक्ष्मी टिकते असा अर्थ आहे. कारण याच्यात आईला जननी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये मातृत्वाचा भाव पाहिजे. हा फक्त आईतच नको आहे किंवा स्त्रीतच नको आहे. नसता ते म्हणतात ना, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि जन्माची माता असते. म्हणजे सगळं अनकंडिशनली तिनंच करायचं, निरपेक्ष भावनेने करायचं. पुरुषानं कसंही वागायचं, है ना? असं नाही झालं. सो पुरुषातही मातृत्व व्हावं पाहिजे. थोडासा एक आउट ऑफ ट्रॅक. 8 मार्चला आमच्या प्राची मॅडमचा वर्ल्ड वुमेन डेचा कार्यक्रम होता. त्यावेळेस मी हा श्लोक थोडासा परिवर्तित करून सांगितला होता कार्यक्रमामध्ये. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि जन्माची माता असते. अशापेक्षा पुरुषांनी म्हणावं, की स्त्री ही क्षणाची हे काय म्हणतात त्याला, जन्माची माता असते असं म्हणण्यापेक्षा तिला आपण स्वतः क्षणभरासाठी तिला माता नका म्हणू. पुरुषांनी स्वतःला म्हणावं, की मी हा क्षणाचा पती आणि जन्माचा पिता व्हावं. मग बघा हे कसं होतं. पुरुष हा क्षणाचा पती आणि जन्माचा पिता असतो असं म्हटल्यानंतर आपल्या स्वतःच्या पत्नीकडे किंवा तो एखाद्या लहान मुलीसारखं पाहतो आणि बऱ्याचशा गोष्टी सुलभ होतात. म्हणून श्लोक बदलायचा. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि जन्माची माता असते. यालाच पॅरलल श्लोक, पुरुष हा क्षणाचा पती आणि जन्माचा पिता असतो. सगळ्यांना ऍप्लिकेबल. विचार करा, नंतर बघा. ओके. पण हे जे मातृतत्व आहे, आईचं जे तत्व आहे, ते पुरुषांनी पण जपावं. पाप म्हणजे चुकीच्या सवयी. पापनाशिनी म्हणजे चुकीच्या सवयीवरती शुद्ध होतं. हा चौथा भाग तत्वाचा इथे आहे. दुसरा भाग आहे कृतज्ञतेने स्वीकार करणं, म्हणजे पात्रतेनं सुरुवात होते. आपण स्वीकार करतो विथ ग्रॅटिट्यूड. त्यावेळेस आपण त्याला काय, आय डिझर्व्ह इट या भावनेला जातो. अहंकार कमी झाला की प्रवाह वाढतो. 6वं तत्व आहे याच्यात. नात्यामध्ये मृदुता येते. अपराधी भाव कमी होतो. हृदय केंद्र शांत होतं. मनामध्ये सिक्युरिटीची फिलिंग यायला लागते आणि धनाविषयी असलेली भीती ही कमी व्हायला लागते. म्हणजेच लक्ष्मी आधी नम्रता पाहत. आता या 12 पॉइंट वरती आपणाला काय करायचं? तुम्हाला सर्वांची माता व्हायला सांगितलेलं आहे. मग आता तुम्ही कोणाची माता होणार आहात? पुरुष मंडळी पण. माता म्हणजे काय? हे करायचंय या आठवड्यामध्ये. हे मी आता ऍक्टिव्हिटीज देणार आहे. हा तुमच्यातला लक्ष्मी कॉन्शियसनेस वाढवणार आहे आणि नक्की वाढवणार आहे. तुम्हाला 1 आठवड्यामध्येच किती फरक वाटतो बघा तुम्ही. पण मन लावून करा. मी तुम्हाला चेकलिस्ट पण देणार आहे 7 दिवसाची. आता आज आहे मंगळवार. बुधवार टू मंगळवार तुम्ही केलात तरीही चांगले. आलं का लक्षात? सो चेकलिस्ट मधला पहिला पॉइंट आहे माझा, की सर्वांची माता व्हायचं आहे आपणाला. तर मग ते होण्यासाठी काय करावं लागेल? एक ऍक्शन करायची आहे. एक ऍक्शन करायची आहे. कुठली ऍक्शन करणार? तर तुम्हाला मातृत्व येणं म्हणजे, नाही पहिला कुठला होता? सर्वांची माता व्हायचंय. मग
याच्यासाठी आपणाला निसर्गाशी नातं जोडायचं आहे. आज कुठल्या तरी झाडाला, पक्षाला दाणे टाका. मातृत्वाचा भाव, त्यांच्याविषयीची काळजी, त्यांच्याविषयीची दया. एका झाडाला पाणी द्या किंवा काही पक्ष्यांना दाणे टाका. ओके, आता कबुतरांना टाकू का कोंबड्याला टाकू मी त्याच्यात पडणार नाहीये. ओके, पण पक्ष्यांना दाना पाणी द्या. कावळ्याला दिलं तरी कावळा काय फक्त एका ठराविक तिथीलाच येतो असं काही नाहीये. आलं लक्षात? सो पक्ष्यांना दाणे टाकणं, झाडांना पाणी देणं, याच्यामध्ये तुमच्यातला मातृत्वाचा भाव जागृत होतो. तुम्हाला कळतही नाही की इथं तुम्ही काय करताय. पण हे ज्यावेळेस तुम्ही मन लावून करता, प्रेमानं करता, आदरानं करता किंवा त्याच्यात ज्यावेळेस जिव्हाळा येतो, त्यावेळेस तुमच्यातला एक मदरली कॉन्शियसनेस हा ऑटोमॅटिक जागृत व्हायला लागतो. करणार सगळे? उद्या करणार का? हो का नाही? हो सर. हो सर. करणार. व्हेरी गुड. कुणीतरी म्हटलं मला, कोण म्हटलं कळालं नाही. ठीक आहे. ओके. झाडांना पाणी द्या किंवा पक्ष्यांना टाका. आता दुसरा अवघ आहे आपल्यामध्ये नम्रता आणणं. नम्रता आणण्यासाठी आपणाला झुकण्याची तयारी ठेवायची. झुकण्याची तयारी ठेवायची. मग झुकण्याची तयारी ठेवायची असेल तर काय करणार? जर झुकण्याची तयारी ठेवायची असेल आपणाला तर एक गोष्ट दिवसभरामध्ये करायची आहे. आलं का लक्षात? आणि ती गोष्ट कोणती करायची याच्यावरती फोकस करायचा. बरोबर? आज नम्रतेनं राहायचे कुठेतरी. कुठेतरी म्हणजे कुठे? की घरातल्या मोठ्यांना किंवा कामाच्या ठिकाणी नम्रपणे अभिवादन. कधी केलं नसेल तर आज करायचं. आलं लक्षात? कधी केलं नसेल तर आज करायचं. घरातल्या मोठ्यांना किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना किंवा ज्यांना कोणाला भेटतात तिथं आदर, नम्रता. नम्रता म्हणजे वेगळा काही अर्थ नाही. झुकण्याची तयारी ठेवणं हा भाव आपल्या मनात आणायचा. आणि हे रोज करायचे. 12 पॉइंट्स एक आठवडा रोज करायचे. आणि केलं का नाही, पूर्ण झालं का नाही, डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, डे 6, डे 7, 7 दिवसाची चेकलिस्ट करून बघा ना, काय हरकत आहे ना. तिसरा आहे सर्वांची माता. हा याच्यामध्ये आपण काय केलं की सर्वांची माता म्हणत असताना आपण झाडांना आणि पक्ष्यांना पाणी दाना टाकायला सांगितलं. बरोबर आहे ना? हं? आता दुसरा भाव येतो मातृत्वाचा. मातृत्वाचा भाव म्हणजे पोषण करणारा भाव. पहिला होता तो निसर्गाची माता, सगळ्यांची माता. आता तुमच्यात इतरांचं पोषण करणं, आता तुम्ही काय कुणाला खाऊ पिऊ तर घालायचा काही प्रश्न येत नाही. येतोय का? पण आई काय करते? आई आपल्या घरी आलेल्या बाळाची चौकशी करते, विचारपूस करते. कसा आहेस? बरा गेला का दिवस? थकला नाहीस ना? जेवलास का? खाल्लास का? पिलास का? हे कोण विचारतं? आई विचारते. कोणी म्हणेल नाही सर आमची बायको पण विचारतो. मग तोही तिचा मातृत्वाचा भाव आहे. येते लक्षात? मग आपल्याला हा मातृत्वाचा भाव आपल्यात जागृत करायचा आहे, ज्याच्यामध्ये कोणाची तरी मनापासून विचारपूस करून त्यांना काहीतरी खायला द्या, प्यायला द्या. आता मनुष्यावर आलो बरं का आपण. मातृत्वात म्हटल्यानंतर मनुष्यावर आलो. आधी सर्वांची माता म्हणून निसर्गाशी नातं जोडलं. येतंय लक्षात? चौथी गोष्ट आपल्याला ऍक्टिव्हेट करायची आहे, की पाप नाश करायचा आहे. आता पाप कशाला म्हणायचं? खूप सोप्यामध्ये आपण काम करू. काहीतरी पापाची जी व्याख्या आहे, हिंसा, असत्य, चोरी, कुशील, परिग्रह या 5 याला पाप म्हणतात. पापाचे 5 प्रकार झाले. याला आपण बाजूला ठेवू. ओके. आपल्या चुकीच्या सवयी यांना आपण पाप म्हणू. मग आज एखादी वाईट सवय, कुठली वाईट सवय आहे? आता ती तर आठवायला हवी प्रत्येकाला. मला आठवा. एक वाईट सवय. कोण मन उदार ठेवून सांगेल की येस मला माझी वाईट सवय आठवली म्हणून. बघू थम्सअप किती येतात. कुठलीही असू शकते. मोबाईल ॲडिक्शन असू शकतं वाईट सवय. वाईट सवयीमध्ये फक्त दारू, तंबाखू, सिगारेट, गुटखा ह्याच गोष्टी येत नाहीत. आलं का लक्षात? सकाळी लवकर उठावं वाटत पण उठत नाही, वाईट सवय आहे.
रात्री खूप काम जास्त वेळ जागून काम करत बसल्याने तब्येतीवर परिणाम होतो, वाईट सवय आहे. आपणाला कळतं हे चुकीचं आहे, पण आपण त्या करतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत? या चला कोण सांगितलं? सतीश सरांनी. व्हेरी गुड. सो अशा वाईट सवयी, या वाईट सवयीला आपणाला तत्व ऍक्टिव्ह करताना एक वाईट सवय टाळली. एकच सवय आज टाळा. आलं का लक्षात? म्हणजे उद्या कोणती सवय टाळायची हे आज ठरवा आणि ती सवय टाळा. ठीक आहे? 5वी गोष्ट आहे कृतज्ञता. कृतज्ञता कशाला म्हणायचं? मिळाल्याचा आनंद. आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की सकाळपासून घडलेल्या 5 गोष्टी ज्याच्यानं तुम्हाला आनंद मिळाला. अशा 5 गोष्टीची कृतज्ञताची यादी करायची आणि येस, गुड. तर कृतज्ञतेची यादी करायची आणि तिथं कृतज्ञता लिहायची. केली. पुढची गोष्ट आहे अहंकाराचा नाश. अहंकार कमी करा. मी म्हणत नाही नाश नका करू म्हणून. कारण आपण तर एका साईडला हेही सांगतो की अहंकार आकर्षिणी ही एक देवता आहे. म्हणजे तुमच्या अहंकारामुळे पण लोक आकर्षित होतात. हे पण आपण एका जागी सांगतो. म्हणजे अहंकार तसा काही जागी पाहिजेच. त्यात काही शंकाच नाही. पण अहंकार कमी करणं. अहंकार कमी केलेल्याचा कधी भाव जागृत होईल? श्रेय घ्यायचा मोह सोडायचा. म्हणजे आज दिवसभरामध्ये, उद्यापासून 1 आठवडा दिवसभरामध्ये जिथे कुठे तुम्ही म्हणाल की हे माझ्यामुळे झालेलं आहे, असं मनावर वाटतं, हे मी केलं, असं जेव्हा जेव्हा मनावर वाटतं, त्यावेळेस माझ्याऐवजी आमच्यामुळे. मी केलं म्हणण्यापेक्षा आम्ही केलं. आलं का लक्षात? स्वयंपाक तू केला, पण स्वयंपाकाला थोडीफार मदत नवऱ्यानं केली असेल किंवा नवरा स्वयंपाक करत असेल, बायकोनं मदत केली असेल, तो आम्ही केला. इथं काय होतंय की अहंकार जातो. मी केलं, माझ्यामुळे झालं, असं न म्हणता सर्वांनी केलं, सर्वांच्या मदतीने झालं, असं म्हणायचं. ही 6वी गोष्ट करायची आहे. ठीक आहे. 7वा पॉइंट आपल्यातलं लक्ष्मी तत्व ऍक्टिव्हेट करण्यासाठी, लक्ष्मी तत्व जागृत करण्यासाठी आहे. नात्यामध्ये मृदुता आणणं. गोड बोलायचं. समोरचा मनुष्य चिडला तरी शांत बसायचं. लगेच रागवायचं नाही. आणि त्याच्याशी प्रेमानं संवाद साधायचा. कधी रेग्युलर म्हणत नाही मी, राग आल्यानंतर. 7वा पॉइंट आहे. जे लिहून घेत असतील त्यांनी लक्षात राहू द्या. लिहून घेत असताल तर चांगलीच गोष्ट आहे. तसं मी पीडीएफ देणारच आहे. पण आता पीडीएफ सगळ्या मी एकत्र देणार नाही. आठवड्याची चेकलिस्ट आठवड्याला मिळेल. कुणी करणार नाही बहुतेक. कुणी विचारणारही नाही, सर या आठवड्याची चेकलिस्ट कुठे आहे म्हणून. असो, ते बघू आपण. पण नात्यामध्ये मृदुता आणणं, गोड बोलणं म्हणजे रागवण्याऐवजी शांतपणे आणि प्रेमाने संवाद साधा. 8वी गोष्ट आहे अपराधीपणाचा भाव. गिल्ट. अरे यार चुकलं माझं. अरे यार जायला पाहिजे होतं, नाही गेलो. अरे यार हे गलत झालं. अजून काही खूपच अपराधीपणात गेले की इतका वाईट बोलतात. काय म्हणतात? मीच कुठून शेण खाल्लं काय माहिती. असेही बोलणारे लोक. काल एकाचा फोन आला होता काउन्सिलिंगसाठी. ते म्हणे की नवरा मारू मारू घेतो स्वतःला. म्हणजे किती अपराधीपणाचा भाव आहे. आलं का लक्षात? आता त्यांना त्यावेळेस बोललो नाही मी फोनवरती. मी त्या समोर व्यक्तीला बघितलंही नाही. त्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलून लगेच काही फायदाही नाही ना. ओके. अपराधीपणाचा भाव करण्यासाठी काय करायचं? जुन्या चुकांचा विचार करून स्वतःला त्रास द्यायचा आज थांबवायचा. मग कसं करणार? आपण म्हणतो क्षमा वीरस्य भूषणम. सगळ्यांना क्षमा करा. मग या सगळ्यामध्ये आपण का नाही? आलं का लक्षात? माझ्याकडून चुकलं, पण मी स्वतःला क्षमा करतो. गिल्टमध्ये नाही. हे रोज करायचंय बरं का, 1 आठवडा. आलं लक्षात? अपराधीपणाचा भाव कमी करायचा. त्याच्यानंतर हृदय केंद्रामध्ये म्हणजे हृदयामध्ये शांततेचा भाव आणायचा. काय करायला याच्यासाठी? आता सगळे जे ऑलरेडी बऱ्याच दिवसापासून
कनेक्टेड आहेत त्यांना तर आठवायला पाहिजे. काय करता येईल? भाव आणण्यासाठी काय करता येईल? येस, बोला. साधना 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 करता येईल. करा. आणि समजा साधना काही माहिती नसेल, आता तुम्हाला साधना माहिती आहे म्हणून तुम्ही परफेक्ट सांगितलं. दुसरा शांती आणण्याचा भाव आहे की शांत बसा, फक्त शांत बसा. पण कसं? डोळे बंद करून, मोबाईल सायलेंट ठेवून, टीव्ही बंद करून, एक छोटीशी अगरबत्ती लावून, वाटलंच तर फारच एखादं म्युझिक लावून फक्त शांत बसा, काही करू नका. इतका अप्रतिम अनुभव येतो. काल का कुठेतरी मी 5 मिनिट काहीच करू नका, शांत बसा म्हणून सांगितलं होतं. है ना? शांत बसा, काही करू नका. बरोबर? कुठे लक्ष द्यायचं? फक्त श्वासाकडे आणि हृदयाच्या स्पंदनाकडे. हृदयावर कसे स्पंदन येतं. आलं लक्षात? याच्या पुढचं तत्व म्हणजे लक्ष्मी तत्व जागृत करण्यासाठी अजून एक भाव आहे, तो म्हणजे असुरक्षिततेची भावना. असुरक्षितता काय येते? मनात विश्वास नसतो म्हणून. विश्वास संध्या नसल्यामुळे. हां, फक्त इन्सिक्युरिटीमुळे, असुरक्षिततेमुळे सॉरी, मनामध्ये विश्वास नसल्यामुळे विश्वास ठेवणार. मी मनावरही म्हणत नाही. तुम्ही ब्रह्मांडावर विश्वास ठेवा ना. जे काही घडायचं आहे, जे काही करायचं ते ब्रह्मांड करेल व्यवस्थित. तुम्ही कशाला काळजी करताय? आणि तुम्ही काळजी करून काय होणार आहे? काही घडणार आहे का? तुम्ही ट्रॅफिक जाम झाली म्हणून चिंता करत असलात. ट्रॅफिक निघून जाणार आहे का? नाही. सो लिव्ह इट ऑन डिव्हाइन ना. आलं का लक्षात? भविष्याविषयीची असुरक्षितता. काय होईल? अरे बापरे! भविष्यात पैसे नाही आले तर काय होईल? जागेचे भाव वाढतील, मग जागा घेणं होणार नाही. अरे कशाला विचार करताय? आत्ता स्वस्त आहे, आत्ताच घेतली पाहिजे. ठीक आहे, बरोबर आहे. पण आत्ता करू शकतोय का? नाही. मग इन्सिक्युरिटी काढून टाका. लेट डिव्हाइन टेक केअर. आई तू बघ. ब्रह्मांडावर म्हणजे आईवर विश्वास ठेवा. विश्वावर विश्वास ठेवणे म्हणजे आईवर विश्वास ठेवा. कारण विश्वाची जगज्जननी आईच आहे. मग तिच्यावर विश्वास ठेवा नाही की तू बघ काय करायचं. येतंय लक्षात? तो सुरक्षिततेची भावना, विश्वावर किंवा आईवर विश्वास ठेवा. आणि जेव्हा तुम्ही हा विश्वास ठेवाल ना, तर माझ्या गरजा वेळेवर पूर्ण होतील, हा विश्वास मनात जागृत ठेवायचा. मग दिवसभरात असुरक्षिततेची भावना आली नाही किंवा आली, तर हा वाक्य मनातल्या मनात म्हणायचं, की माझा डिव्हाइनवर, ब्रह्मांडावर, विश्वावर आणि या जगज्जननीवरती, आई लक्ष्मीवरती पूर्ण विश्वास आहे. माझ्या गरजा वेळेवर पूर्ण होतील, मला विश्वास आहे. आलं लक्षात? पुढचा पॉइंट, धनाकडे भीती कमी पाहिजे. पैशाविषयी ना एक मध्यंतरी आम्ही एक सेशन घेतला होता. इज मनी इज द प्रॉब्लेम? हो का नाही? तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम पैसा आहे प्रॉब्लेम आहे का? बघा विचार करू ना, विचार नाही. करून उत्तर द्या. नाही, मग काय प्रॉब्लेम आहे? पैसा हा प्रॉब्लेम नाहीये. पैसा हा प्रॉब्लेम नाहीये. पैसा नाही हा प्रॉब्लेम आहे. मी काय म्हटलं? मनी इज द नॉट द प्रॉब्लेम. मनी इज नॉट देअर, इज द प्रॉब्लेम. पण आपण बोलताना काय बोलतो? अरे यार पैशामुळे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. नाही, पैसा नाहीयेत म्हणून प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे धनाकडे, पैशाकडे आपण भीतीनं बघतो. आलं का लक्षात? पैसे खर्च करताना किंवा घेताना कुणाला सांगितलं मला वाटतं बहुतेक सतीश सरांना मी बोललो आता. सतीश सरांनाच बोललो का? आठवत नाही. तर मला वाटतं बहुतेक त्यांनाच. पैसे खर्च करताना किंवा घेताना मनामध्ये काय येतो? भीती येते. काय? पैसे खर्च व्हायला लागलेत. कंजूसपणा येतो. येतो का नाही? काही विकत घ्यायला लागले की वाटतं, "अर्र! आता पैसे खर्च करायला लागलो राव, पैसे संपायला लागले."
ही भीती आहे धनाची. ही धनाची भीती तुमच्याकडे भीतीच आकर्षित करते. पैसे संपतील असं वाटले की पैसे संपणारच आहे. अरे बापरे, आता पैसे संपले, आता तंगी होणार, की तंगीच होणार आहे. आलं का लक्षात? मोस्ट ऑफ द पीपल हे महिन्याच्या खर्चाच्याच टार्गेटमध्ये काम करतं. टार्गेटच पुढचं नसतं. महिन्याला खर्च किती आहे? बिझनेस करणारे म्हणतो बरं का, नोकरी करणाऱ्यानंतर आहे फिक्स इन्कम. बरोबर आहे का वेताळ सर? या महिन्यामध्ये एवढे पैसे लागणार आहेत, त्याच्यावरच फोकस असतो फक्त. पुढच्या बरोबर गोष्टीवरती सर. लक्षच जात नाही. आणि मग पुढच्या गोष्टीवर लक्ष जात नाही तर पुढची कामं होतच नाही. मग या महिन्याचा खर्च 60,000 आहे, 1,00,000 आहे, आणि म्हणून मग 5,000 एक्स्ट्रा खर्च करताना अरे बापरे नको. मग तो 5 वर्ष वापरल्या जाणारा, 2 वर्ष वापरल्या जाणारा ड्रेस घेताना 4,000चा घ्यायच्याऐवजी 3,000चा घेतला जातो, किंवा 400चा घेण्याऐवजी 300चा. नको नको, 100 रुपये. हे सगळं काय होतं? ही धनाविषयीची भीती आहे. मग धनाविषयी भीती न बाळगता काय केलं पाहिजे? तर पैशाचा आदर केला पाहिजे. येतंय लक्षात? पैशाचा आदर केला पाहिजे. मग त्याच्याविषयी भीती नाही जात. आणि त्यासाठी पैसे खर्च करताना, देताना, घेताना मनामध्ये कंजूसपणा न आणता, भीती न आणता आनंद आणायचा आहे. कसा आणायचा? वॉव! किती चांगलं आहे, मी आज कोणाला तरी पैसे देतोय. तुम्ही ज्या गोष्टीला ऊर्जा देता ती गोष्ट घडते की नाही? तुमच्याकडे धन कुठून येणार आहे? तुमच्याकडे धन कुठून येणार आहे? समजा नीता मॅडमचं ब्युटी पार्लर आहे. नीता मॅडमकडे धन कुठून येणार आहे? कुणीतरी त्यांच्याकडं कामातून. फेशियल करायला, ब्रायडल करायला, आहे ना, काहीतरी हो. करायला आले की त्यांच्याकडे पैसे येणार आहे. हो मग सर. त्यांना पैसे देताना कंजूशीने द्यायला लागला तर तुम्हाला काय वाटणार आहे? नाही नाही मॅम, 1,000 रुपये नाही, 50 रुपये तरी डिस्काउंट द्या की. वाईट वाटतं का नाही वाटत? वाईट वाटतं का नाही वाटत? हो का नाही? नाही वाटत का वाईट? नीता मॅडम, वाईट वाटतं का नाही? आवाज गेला. पैसे देताना किंवा घेताना जर मनात कंजूशीचा भाव असेल तर तसा नको यायला. जर आपणाला कोणी पैसे देताना जर कंजूशी करत असेल, ते आपणाला आवडत नाही, कारण आपला धंदा होत नाही, कमी धंदा होतो. तर मग आपण ज्यावेळेस एखाद्यापासून वस्तू देतोय किंवा विकत घेतोय त्यावेळेस त्याचाही धंदा करतोय ना आपण, त्याचाही बिझनेस आहे ना. मग तिथं कशाला कंजूशी करायची? येतंय लक्षात? एक IT कंपनीतले व्यक्ती मला फोन केला, न्यूमरोलॉजी शिकायचंय. बरोबर, मी सांगितलं 21,000 फीस आहे, डिस्काउंट देतो तुम्हाला. ठीक आहे, 20% डिस्काउंट मिळेल तुम्हाला. म्हणजे साधारण भाव चला 15-16 हजारामध्ये होऊन जाईल, 16 हजारात, असं मी सांगितलं. तरी ते म्हणतात 15 वर्षाचा जॉब आहे IT मधला, याचा अर्थ त्या व्यक्तीचं आजचं टेक होम किती असेल हे मला येऊ शकतं ना, माहिती आहे ना मला. मी IT तूनच आलोय ना. पण तिथेही त्यांची इच्छा काय होती? नाही सर, अजून थोडा डिस्काउंट बघा ना. गुड. गेलो होतो का मी मध्येच? क्विट चालतो. सांगायचा उद्दिष्ट हा आहे की कधी पैसे देताना किंवा घेताना त्या पैशाला आदर करा. त्याला कंजूसपणाने न आणता आनंदाने द्या. कारण तुम्ही त्याला श्रीमंत करत आहात. आलं लक्षात? लक्ष्मी सगळ्यात आधी नम्रता पाहते. म्हणून तुमची पात्रता सिद्ध करा आणि त्यामुळं कोणत्याही व्यक्तीकडून मदत घेताना धन्यवाद म्हणायला शिका. नम्रता व्यक्त केली पाहिजे, पात्रता सिद्ध केली पाहिजे. आता मी वर कुठं घेतला होता का नम्रताचा भाव? नाही. असंच जनरल सांगितलं होतं. ओके. ते आता पॉइंटमध्ये सांगतो.
घेतला होता ना, झुकण्याची तयारी ठेवा. आज घरातील कुठल्या तरी दुसरा पॉईंट घेतला होता. मोठ्या व्यक्तीला किंवा कामाच्या ठिकाणी नम्रपणे अभिवादन करा. आणि आता इथं मी काय सांगतोय की पात्रता, नम्रता पाहते हा पॉइंट झाला. लक्ष्मी देवी नम्रता पाहते. मग तुम्हाला पात्रता सिद्ध करायचे म्हणजे कोणाकडूनही मदत घेताना धन्यवाद म्हणून नम्रपणे आपला नम्रपणा व्यक्त केला पाहिजे. तुम्ही धन्यवाद नाही म्हटले म्हणजे काय झालं? गो झाला. घरात कोणीतरी मावशी काम करून गेली, ग्रॅटिट्यूड दाखवायला पाहिजे ना. ग्रॅटिट्यूड दाखवायला पाहिजे. आपल्याकडे काम करणारे व्यक्ती जरी असतील तरी त्यांना ग्रॅटिट्यूड दिला पाहिजे. आलं लक्षात? तो हे झाले श्लोक 1 वरचे 12 पॉइंट्स. काही शंका? नमस्तस्यै सर्वभूतानां जननी भूतसंभवाम् श्रियां चैव नमस्तस्यै लक्ष्मी पाप प्रणाशिनी. सुरक्षितता, निर्भयता, नम्रता, अहंकार, मातृत्व, पोषण, जगज्जननीपणा म्हणजे निसर्गावरती प्रेम, चुकीच्या सवयीचं शुद्धीकरण, कृतज्ञता आणि स्वीकार, अशा सगळ्या गोष्टी या श्लोकामधून आपण बघितल्या. काही शंका? लवकर सांगा, पुढचे पॉइंट घ्यायचे. 6 श्लोक आहेत, एकच संपलेला आहे. डोक्यावरून गेलाय का? नाही सर. आलं लक्षात बऱ्यापैकी? हो. ग्रेट, छान. चला मग पुढचा श्लोक घेऊ. हो सर. बर, पुढचा म्हणजे दुसरा श्लोक आहे. नमः कमलवासिन्ये नमः पद्मासन स्थिते नमः श्री पद्मनेत्राय नमः श्री पद्महस्तये. आला लक्षात श्लोक? नमः कमलवासिन्ये नमः पद्मासन स्थिते नमः श्री पद्म नेत्राय नमः श्री पद्म हस्ताय. अर्थ काय याचा? कमलावर वास करणाऱ्या, कमळावर विराजमान असणाऱ्या, कमळासारखे नेत्र व हात असणाऱ्या लक्ष्मीला नमस्कार. याच्यात काय आहे? शुद्धता आहे, सौंदर्य आहे आणि स्थैर्य आहे. बरोबर आहे का? आता याचा पुढे कसा अर्थ होतो बघू. श्लोक 2चा नमः कमलवासिने नमः पद्मासन स्थिते नमे पद्मनेत्राय नमः श्री पद्महस्ताय. हा श्लोक मुख्यपणे शुद्धता आणि स्थैर्य सांगतो. कमलवासिनी म्हणजे, नमक कमलवासिनी म्हणजे चिखलात असणारी, चिखलातून उगवणाऱ्या कमळात असणारी, पण चिखलातून उगवलेल्या कमळात असूनही अलिप्त असणारी, शुद्ध राहणारी शक्ती. बरोबर? मग याच्यात कोणते पॉइंट्स येतात? कमळ आहे. कमळ कशाचं स्थिर प्रतीक आहे? शुद्धतेचं प्रतीक आहे. अनेक वाईट गोष्टीमधूनही स्वतःला अलिप्त ठेवण्याचं प्रतीक आहे. स्वच्छतेचं प्रतीक आहे. पाण्याचा एक थेंब जरी पडला कमळावरती तरी तो स्पर्श करत नाही, त्याच्यावरती असा मोतीबिंदू सारखा चमकून वेगळा दिसतो. स्थैर्याचं सूचक आहे. आपली दृष्टी सुंदर असण्याचं सूचक आहे. सकारात्मक दृष्टिकोन आहे. सुंदर दृष्टी म्हणजे ताजमहाल किती सुंदर आहे हा दृष्टी नाही, तर सकारात्मक दृष्टीचं सुंदर आहे. हात दाखवलेले आहेत आईचे, कमलासारखे हात. म्हणजे हात कमलासारखे आहेत म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी शुद्धतेच्या आहेत, स्वच्छतेच्या आहेत, त्या हाताने आपण ज्या कृती करतो त्या शुद्ध करण्याविषयी सांगतं. त्याच्यामुळे वातावरण शुद्ध होतं. सकाळी कमळ पुष्प उघडतो म्हणजे दिनक्रम स्थिर राहतो. हळूहळू होतो म्हणजे घाई गडबड टाळायची आहे पूर्ण दिवसभरामध्ये. सौंदर्य पाहिजे म्हणजे कामामध्ये नीटनेटकेपणा पाहिजे. सौंदर्य पाहिजे म्हणजे कोणतं क्रीम, कोणतं पार्लर, कोणतं पावडर हा भाग नाही.
तुमच्या कामातला नीटनेटकेपणा तुमचं सौंदर्य दाखवतो. तुमचं लिखाण जे तुम्ही करता त्याच्यातही तुम्ही किती सिस्टमॅटिकली करता तो तुमचं सौंदर्य दाखवतो. एकाकडे गेलो होतो असंच खूप जुनी गोष्ट आहे आणि त्यांना त्या व्यक्तीने सांगितलं होतं की तुमचे प्रॉब्लेम्स लिहून आणा. ठीक आहे. घरातले सगळ्यांचे प्रॉब्लेम लिहून आणा, मी कॉमन सोल्युशन देतो म्हणून सांगितलं. ते असेच जाणते असलेले ज्योतिष्य किंवा काहीतरी भविष्य सांगणारे. मी त्यांचा परिचय होता म्हणून सहज तिथे बसलो होतो. त्या व्यक्तीने प्रॉब्लेम्सचे हेडिंग लिहिले होते. रिलेशनशिपचे प्रॉब्लेम, पैशाचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर तब्येतीचे प्रॉब्लेम असे वेगवेगळे हेडिंग लिहिले होते कॉलमला आणि रो मध्ये स्वतःचं नाव, स्वतःच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, बहिणीचं, बायकोचं, भावाचं अशी सगळ्यांची नावं लिहिली होती. लक्षात आलं? साधारण माणसाने काय केलं असतं, की आईचे प्रॉब्लेम्स 10 लिहिले असते, वडिलांचे 5, बहिणीचे 2 असं सगळं एकाखाली एक लिहित गेलं असतं. पण याने व्यवस्थित सिस्टमॅटिकली अच्छा आईचा काय प्रॉब्लेम आहे? हेल्थ रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे, फायनान्स रिलेटेड हा प्रॉब्लेम. वडिलांचा काय? सामाजिक हा प्रॉब्लेम आहे, इकडं असा प्रॉब्लेम. इतकं सिस्टमॅटिकली. आलं लक्षात? आय एम कॉलिंग अबाउट दॅट की कामात नीटनेटकेपणा हवा. बरोबर? कामात नीटनेटकेपणा येण्यासाठी आपली विचार आणि वाणी आणि कृती म्हणजे ज्याला आपण म्हणतो आचार, विचार, भावना. आहे ना? आचार म्हणजे कृती, विचार म्हणजे हां. आणि भावना म्हणजे आचार, विचार, भावना, उच्चार या 4 गोष्टीला आपण प्राधान्य देतो श्रीमंतीचे संस्कारमध्ये. कारण या 4 गोष्टीवरच सगळं घडतं. पण हे सुसंगत असायला पाहिजे. याचाच अर्थ पुढचा काय झाला? आपलं घर, आपलं ऑफिस स्वच्छ असायला पाहिजे. कारण मूळ टेक्निक काय आहे? शुद्धतेत, प्रसन्नतेत कितीही बाजूला अस्वच्छता असलं तरी स्वतःला वेगळं ठेवण्यामध्ये लक्ष्मी वास करते. आता हे तात्विक गुण आपल्यामध्ये आहेत का? हे लक्ष्मी जिथं वास करते, कमलावर वास करते, जिचे हात कमलाप्रमाणे आहेत, नेत्र कमलाप्रमाणे आहेत, म्हणजे ती सगळ्यात चांगल्याच गोष्टी पाहते. जिथं स्वच्छता आहे, कितीही बाजूला प्रॉब्लेम असले तरी तो वास तिचा कसा आहे? वास म्हणजे तिचं राहणं कसं आहे? कमलाच्या फुलावर, पद्मासनामध्ये, पद्मनेत्र म्हणजे चांगल्याच गोष्टी पाहते, शुद्ध गोष्टी पाहते, शुद्ध कार्य करते. आचार, विचार, भावना उत्तर शुद्ध ठेवायला सांगते. या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असतील तर आपल्याकडे लक्ष्मी तत्व ऍक्टिव्ह होईल. लक्ष्मी तत्व जागृत होईल. बरोबर? म्हणजे लक्ष्मी तत्व ही काही कुठली अशी साधना आहे असं नाहीये. फक्त त्याला आपण साधनेची जोड दिली जेणेकरून हे करावं. साधना म्हणजे साधना करायला पाहिजे. मग ही साधना आहे. आलं का लक्षात? की संध्याकाळी बसून या आठवड्यामध्ये आपण हे गोष्टी काय केलेल्या आहेत, आजच्या दिवसाच्या, या लिहिणं, आपल्यातलं ते तत्व जागृत करणं आणि ज्या गोष्टीमध्ये जास्त फुले आले असतील, नो, नो आलं असेल, त्या गोष्टी पुढच्या आठवड्यामध्ये सातत्यानं आठवणीपूर्वक करणं. म्हणजे आपल्यामध्ये जे लक्ष्मीचं तत्व नाहीये, त्या लक्ष्मी तत्वाला अजून जागृत करण्याचा प्रयत्न करा. बरोबर? आता एक काम करा. जिथं तुम्ही बसलेले आहात, जिथे कुठे तुम्ही बसलेले आहात, तिथली जागा स्वच्छ करा जरा. समोरचा डेस्क असेल, समोरचा टेबल असेल, लॅपटॉपची बॅग असेल किंवा टिपॉय असेल, करा क्लीन. 1 मिनिट लागणार नाही. घ्या बाजूचा कुठलातरी कपडा, उठा. कामाचा टेबल, स्वयंपाकघराचा ओठा, हे तुमचं पद्मासन आहे. तुम्ही जिथं काम करायला बसता हे तुमचं पद्मासन आहे. तुमच्याकडे गाडी असेल, एखादा गाडीचा बिझनेस असेल, ड्रायव्हिंग करत असेल, तर ते गाडीचं सीट त्याचं पद्मासन आहे. म्हणजे जिथे बसतो आपण, त्याला कमल समजला तर तुमच्यातलं लक्ष्मी तत्व जागृत झालं ना. मग ते कमल पाहिजे तर ते कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे ना. येतंय लक्षात? वाह! केलं का? शेखर सरांनी केलं असं मला वाटतं बहुतेक लगेच. हां, गुड, व्हेरी गुड, वेल डन. तर स्वच्छ करा. एक छोटी कृती म्हणजे मी तुम्हाला करायला लावतोय जेणेकरून काय की ही चेकलिस्टला घेऊन आता ही पुढच्या आठवड्याची चेकलिस्ट चालू झाली. 6 आठवड्यात 6 चेकलिस्ट फॉलो करा. पहिल्याच आठवड्यात तुम्हाला फरक पडलेला जाणवेल. फर्स्ट वीक ओन्ली. आलं लक्षात? पद्मासन आहे. तुम्ही ज्या चेअरवर बसताय ते तुमचं पद्मासन आहे. तुम्ही ज्या गाडीवर बसताय ते तुमचं पद्मासन आहे. तुम्ही स्वयंपाकघरात जे काम करताय ते तुमचं पद्मासन आहे. पद्म म्हणजे कमल.
आता पद्मासन योगामध्ये वेगळा भाग झाला. पद्मासन म्हणजे देवी लक्ष्मीचं पद्मासन, पद्मावर बसलेली. बरोबर आहे. वेगवेगळे आसन असतात ना, काय म्हणतात त्याला, लोकरीचं आसन, घोंगड्याच्याला काहीतरी कमल असं, कमलासन, कंबलासन है ना, तसं हे पद्मासन आहे, कमळ असलेलं. मग आता काय करायचंय या चेकलिस्टमध्ये, परिस्थिती कशीही असो, मन खराब होऊ द्यायचं नाही. आता शुद्धता ही बाह्य शुद्धता मी सांगितली, बरोबर. आज मन आपलं खराब नाही होऊ द्यायचंय. शुद्धता पाहिजे, अलिप्तता पाहिजे. मग कुठल्याही वादात न पडता, मी काय म्हटलं, कुठल्याही बाह्यवादात, बाह्यवाद म्हणजे तुमच्या समोर घडणारा, जिथं तुम्ही उपस्थित आहात, तो तुमच्या सोबतही असू शकतो, तुम्ही फक्त साक्षी भावाने बघणारेही असू शकता, म्हणजे पाहताय तुम्ही फक्त दोघांचे वाद चाललेले आहेत. पण तिथं तुम्हाला काही फरक नाही. पण जिथं वाद तुमच्याकडे होतोय, तुमच्याशी होतोय, त्यावेळेस फक्त आजचा दिवस मन शांत ठेवा, अलिप्त राहा त्या वादापासून, पहिलं काम. दुसरं, आपल्या घरातील, आपल्या कामातील अस्वच्छ कचरा, भंगार बाहेर काढा. रोज एक कोपरा, 7 दिवसात 7 कोपरे स्वच्छ करा. एकच कोपरा घ्या, एकच कॉर्नर. कोपरा का म्हणतोय, कारण भिंतीला काही शक्यतो घाण कोणी टाकलेलं नसतं. हा, फक्त रॅक वगैरे असेल टीव्हीचा, पुस्तकांचा, तर गोष्ट वेगळी. पण एक भाग घ्या. अहो, 2 BHK असेल, 4 रूम झाल्या, 4 रूमचे 4×16 भिंती झाल्या आणि 16 कोपरे झाले. एका महिन्यामध्ये तुमचं घर अप्रतिम स्वच्छ होऊन जाईल. जस्ट रिमूव्ह द क्लटर्स. कचरा आणि भंगार बाहेर काढा रोज एका कोपऱ्याचा. की दुसरी ऍक्टिव्हिटी करायची. आता थोडस फिजिकल वर्क या आठवड्यामध्ये वाढलेलं आहे, बरोबर. तिसरी गोष्ट, स्थिरता आणा. स्थैर्य पाहिजे. स्थैर्य कसं, आसन पाहिजे तसं. मग एका जागी स्थिर, जसं आता मागे सांगितलं की शांती मनामध्ये हृदयात आणण्यासाठी 10 मिनिट, 15 मिनिट एका जागी काही हालचाल न करता शांत बसून बघा. स्थिर बसायचंय. ठीक आहे, काम करत बसला तरी हरकत नाही, पण स्थिर बसण्याची सवय लावा. स्थिर लोळण्याची सवय लावा असं म्हटलं नाही मी. सर आम्ही 15 मिनिट काय, 1-1 तास स्थिर असतो, लोळत असतो मस्त इकडून तिकडे. मी ते सांगत नाहीये. मी तुम्हाला स्थिर राहण्याची सवय लावायला सांगतो, स्थिर बसण्याची. आलं लक्षात. आता आई काय सांगते की सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. लक्ष्मी तत्व जागृत करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. मग आज काय करायचं, आज म्हणजे नेक्स्ट पुढच्या आठवड्यामधल्या 7 दिवसामध्ये कोणामधलाही दोष न काढता चांगुलपणा पहा. जरा अवघडच काम आहे, नाही का. कुणातलाही दोष काढायचा नाही. दोष काढायचा नाही म्हणजे ब्लेम करायचं नाही, जज नाही करायचं, तो असाच आहे, तो तसाच आहे, त्यानं असंच केलं तसंच केलं, असं काही नाही म्हणायचं. एखाद्याला चुकला असेल तरी म्हणायचं की अच्छा ठीक आहे, त्याच्यातला चांगला गुण शोधायचा. अवघड काम आहे, पण बघा करून. ओके. पुढचं काम करायचंय, चुकीच्या कामासाठी हात वापरायचे नाहीयेत. म्हणजे कृती शुद्ध करायची. जे काय आपलं काम आहे ते प्रामाणिकपणे पूर्ण करायचं. प्रामाणिकपणे म्हणजे कुणाचीही फसवणूक न करता. आता फसवणूक पटले की फक्त W आणि M येतं, ते 2 काढून टाका बाजूला. त्या 2 व्यतिरिक्त बऱ्याच जागी आपण फसवणूक करत असतो. आठवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत. काम झालेलं नसेल तर आम्ही झालं म्हणून सांगतो, है ना. इकडे एखाद्या जागी गेलो असो मित्राकडे, पण त्या मित्राचं घरामध्ये पटत नसेल, तो आवडत नसेल, तर त्याच्याविषयी राग असेल, तर आपण सांगतो की नाही दुसरीकडे गेलो. मी खोटं बोलण्याविषयी म्हणत नाही, मी म्हणतोय की फसवणूक. प्रामाणिकपणे काम पूर्ण करायचं. कुणालाही फसवायचं नाही, त्याच्यात स्वतः पण आला. कोणालाही फसवणूक न करता काम करायचं. म्हणजे आपले हात चुकीच्या कामासाठी वापरायचे नाही. आलं लक्षात. घरामध्ये ऊर्जा प्रसन्न ठेवायची, याचा अर्थ वातावरण शुद्धी करायची. कशाने होते वातावरण शुद्धी? वातावरण शुद्ध करण्यासाठी बेसिकली 3 प्रकारे काम केलं जातं. एक प्रकाशाच्या माध्यमातून,
मग खिडक्या उघडणं किंवा लाईट लावणं असं. दुसरं सुगंधाच्या माध्यमातून. त्याच्यासाठी धूप लावणं, अगरबत्ती लावणं वगैरे प्रकार. आणि तिसरं येतं संगीत लावणं. पण संगीत कोणतं? डीजे नाही. ढिंगचिक्का, ढिंगचिक्का नाही. आलं लक्षात? ते प्रसन्न करत नाही. आपण प्रसन्नतेविषयी बोलतो. ढिंगचिक्का किंवा डीजे लावणं हे एक्स्ट्राऑर्डिनरी आनंद क्रिएट करतं नसला तरी. आणि तो बाह्य आनंद असण्याची शक्यता जास्त असते. आपणाला आंतरिक आनंद पाहिजे म्हणून काय करायचं? स्मूथ म्युझिक ज्याच्यानं प्रसन्न वाटेल. हे केल्यानं काय होणार आहे? वातावरणाची शुद्धी होणार. मंत्र लावा, श्लोक लावा. बऱ्याच घरामध्ये गेले की स्वामींचा तारक मंत्र चालू असतो. छान वाटतं. निशंक हो, निर्भय हो म्हणणारे. बरं वाटतं. काही जागी लक्ष्मी स्तोत्र चालू असतं. मंदिरात गेल्यावर का प्रसन्न वाटतं? कारण कुठेतरी कोपऱ्यामध्ये किंवा हळू आवाजामध्ये गाणे लावलेले असतात. काही हॉटेलमध्ये तुम्ही गेला असाल तर बघा. तिथं प्रसन्न वाटतं कारण तिथं बऱ्याच जागी ते ज्या देवाची भक्ती करतात त्या देवाची गाणी लावलेली असतात. डेक्कनला जावा, बऱ्याच हॉटेलमध्ये जे कृष्ण भगवंताचे भक्त आहेत, वैष्णव स्वतःला म्हणतात, ते कृष्णाचे भजन लावलेले असतात, गीत लावलेले असतात किंवा बासुरीचा धून लावलेला असतो. आणि तो इतकाही मोठा नसतो जसा काही एक्स प्रकारच्या हॉटेलमध्ये असतो, तसाही मोठा नसतो. छोटा असतो. स्मूथ आवाज. काही जागी कसं असतं, जोरात गाणे लावलेले असतात, काटा लगा वगैरे वगैरे. पण यांच्याकडे प्रसन्नता निर्माण करतात आणि तिथं लोक आवर्जून परत जातात. ही झाली वातावरण शुद्धी. पुढे कसं करायचं तत्व जागृत करण्यासाठी? आईचे आणि नारायणाचे पूर्ण गुण घेऊन चालणारा परमेश्वर म्हणजे सूर्य भगवान. विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की नारायणाचं पूर्ण तत्व सतत पृथ्वीवर थांबण्यासाठी नारायण तत्व हे सूर्य भगवंताकडे जास्त आहे. आलं लक्षात? मग सूर्य भगवंताची सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे? स्थिर दिनक्रम, वेळेचं पालन. आणि मग शिस्त, चांगला दिनक्रम, ठरवलेला दिनक्रम. मी म्हणत नाही की तुम्ही 8ला म्हणजे 8ला घंटी वाजली की शाळेची घंटी वाजल्यासारखं लगेच जेवायला बसा, हे करायचं असं मी काही सांगत नाही तुम्हाला. मी तुम्हाला म्हणतोय की स्थिर दिनक्रम ठेवा. गॉट इट? स्थिर दिनक्रम ठेवा आणि जो काय तुम्ही ठरवलेला दिनक्रम असेल त्याचं पालन करा. बरोबर आहे? नंतर स्थिर दिनक्रमानंतर अनेक वेळेस आपण घाई गडबडीत काम करतो आणि ज्या वेळेस घाई गडबडीत काम करतो त्यावेळेस कामात चुका होतात. प्रत्येकाचा अनुभव आहे. घाई झाली म्हणून घाईत काम करायला लागले की 100% चुका झाल्या म्हणून समजा. किंवा आपण घाईमध्ये निघालो की चप्पलच तुटते किंवा निघालो तर मोबाईलच घरी राहतो, मग परत उलटे येतो, मोबाईल घेऊन जातो. खाली गेल्यानंतर लक्षात येतं, अरे यार महत्वाची मीटिंग आहे आणि परफ्यूमच नाही मारला. परत वर आले परफ्यूम मारायला, डिओ मारायला. हे कशामुळे? काही गडबड घोटाळ्यामुळे. मग काय करायला पाहिजे? प्रत्येक काम शांततेत करायला पाहिजे. मग संध्याकाळी काय लिहायचं चेकलिस्टमध्ये? आज मी धावपळ किंवा गोंधळ न करता प्रत्येक काम शांत चित्ताने केले. केले का? विचारा स्वतःला. आज सकाळपासून किती कामं धावपळीत केले, गोंधळ न करता केले, शांत चित्तानं कामं किती केले, आहे की नाही? मी पण नाही केलं. माझी केवढी घाई गडबड चालला असायची. चला 6:30 वाजत आलेत आणि काही जण रजिस्ट्रेशन आता करतायत, त्यांना ग्रुपमध्ये ऍड करायचंय, नाव टाकायचे. हा राईटअप पेपरात एकदा डोळ्याखालून घालायचा आहे. किती गोष्टीची धावपळ झाली. गोंधळ न करता, धावपळ न करता, शांत चित्ताने. पण मी काय सांगतोय की वेळ कमी आहे. फास्ट करणं, गतीविषयी मी बोलत नाहीये. मी गडबड घोटाळाविषयी म्हणतो. कुठेतरी म्हणतात ना, "ओ मिस गडबड घोटाळा." कोणत्या तरी सिरियलमध्ये म्हणतात, ॲडव्हर्टाइजमध्ये दिसतं कधी.
तर आपल्याला काय करायचंय, धावपळ गोंधळ न करता गती कमी करा असं म्हणत नाही मी, पण शांत चित्ताने काम करा. आणि हे संध्याकाळी चेकलिस्ट मध्ये लिहायचं. सादरीकरण उत्तम ठेवणं. कपडे, फाईल, वस्तू अत्यंत नीटनेटकेपणाने ठेवल्यात का? धुतलेले कपडे घड्या घालून ठेवलेत का? इस्त्री करून आलेले कपडे व्यवस्थित हँगरला लावून ठेवलेत का? बाहेरून आल्यानंतर शूज व्यवस्थित रॅकमध्ये टाकलेत का? सॉक्स वॉशला टाकले का? रुमाल टाकला का? या सगळ्या गोष्टी काय आहेत? या नीटनेटकेपणाच्या आहेत. आलं लक्षात? हात फिरे ते लक्ष्मी फिरे असं आम्हाला आमची आई लहानपणी सांगायची. म्हणजे नीटनेटकेपणा हा कंपल्सरी, वन ऑफ द कंपल्सरी भाग आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्यातला लक्ष्मी कॉन्शियसनेस जागृत करणार आहेत. लक्षात घ्या. मी हवेत काही सांगत नाहीये तुम्हाला. या गोष्टी केल्यात की तुमच्यातला लक्ष्मी तत्व आपोआप जागृत होणार आहे. आणि दर आठवड्याला मी काही पॉइंट्सवर काम करायला सांगतो. एकदाच सगळे एवढे मोठे 5-50 पॉइंट घेतले आणि मग डोक्याला हात लावून बसले, हे काय करायचं? असं बिलकुल करू नका. पहिला आठवडा घ्या, तेवढ्यावरच काम करा. पहिल्या आठवड्यात त्या 10-12 गोष्टीवर काम केलं 7 दिवस की त्याची सवय झाली. त्याचं मग फार काही वाटत नाही. आता तुम्ही ते 3 आठवडे केला तर ते तुमची हॅबिट होऊन जाईल. आणि 90 दिवस केला तर परमनंट प्रोग्राम मध्ये निघून जाईल. परमनंट सवय झाली. म्हणजे परमनंट लक्ष्मी तत्व तुमच्यातलं कायमस्वरूपी जागृत होऊन जाईल. कधी? जरे जेवढे काही मी श्लोक देतोय, तेवढे सगळे श्लोक तुम्ही 90 दिवस वापरले. लक्ष्मी तत्व परमनंट जागृत. पण कधी कसं होणार? तुम्ही फक्त चेकलिस्ट भरून नाही. चेकलिस्ट मध्ये फुल्ली नको यायला, नाही केलं म्हणून. जसं जसं तुमचं टिक 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 येत राहील, तशी तशी तुमच्यातली लक्ष्मी देवता, तुमच्यातली लक्ष्मी आहे, जी ऑलरेडी आहे तुमच्यामध्ये. फक्त तिला जागृत करायचं. आणि तेच आपण करतो. झोपलेल्या माणसाला उठवताना त्याच्या अंगावरचं पांघरून काढावं लागतं की नाही उठताना उठलं? का उठल्यानंतर पांघरून घेऊनच फिरतो मनुष्य दिवसभर? नाही, पांघरून टाकून देतो. तसंच आहे, हे सगळं आपण पांघरून घेऊन बसलेले आहोत. या पांघरुणाला काढून टाकायचं. आणि जसं जसं आपण या पांघरुणाला काढू, तसं तसं आपला आतला जो लक्ष्मी कॉन्शियसनेस आहे, आपल्या आतला जो इनर कॉन्शियसनेस आहे नारायणाचा, लक्ष्मीचा, तो जागृत होईल. नारायण म्हणजे संस्कार, लक्ष्मी म्हणजे श्रीमंती. म्हणून श्रीमंतीचे संस्कार आहेत, लक्ष्मीचे नारायण आहेत. श्रीमंतीचे संस्कार म्हणजे लक्ष्मीचे नारायण. येतंय लक्षात? असं ते जागृत करा. आणि या सगळ्या गोष्टी करायला लागलात ना, की तुमच्यातलं नारायण तत्व, लक्ष्मी तत्व आपोआप जागृत करायला लागलं. कारण लक्ष्मी कुणाजवळ राहते? फक्त स्थिर लक्ष्मी ही नारायणाकडे असते. आणि नारायण कृतज्ञता, कर्म, धर्म याच्यावरती जास्त भर देतात. खरं आहे की नाही? कुठल्याही अवतारामध्ये त्यांनी काय केलेलं आहे नारायणाने? आता ते अवतार झाले का नाही, तो युग होता का नाही, हे आपण बाजूला ठेवून देऊ. कोण बघितलंय? नाही माहिती. पण त्याच्यात जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी केल्या की आपोआप सगळ्या गोष्टी होतात. आणि तुम्ही इंग्रजीतले पैसे श्रीमंत होण्याचे पुस्तकं काढा. माझ्याकडे बघा एवढा गठ्ठा आहे. सगळा वाचून झाला. आणि नंतर कळाले की हळू ते वाचल्यानंतर, ते सगळे वाचल्यानंतर लक्षात यायला लागले की भारतीय संस्कार, संस्कृती, संस्कृत परंपरेमध्ये या सगळ्या गोष्टी कित्येक वर्षापासून, युगांपासून लिहून ठेवलेल्या आहेत. आहे ना? आता तर युग कोणतं चालू आहे? कलियुग चालू आहे. कलियुगाच्या आधी द्वापर युग होतं. त्यावेळेसही वेद होतेच ना. फक्त या युगामध्ये, या मन्वंतरामध्ये व्यासांनी लिहिलेले वेद आणि उपनिषद आणि काय पुराण तर कुठले पराशरांनी काय काय जे आता मला आठवत नाही कोण हे आहे ते. ओके. तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्याकडे लिहून ठेवलेल्या आहेत. मग काय करायचंय? सादरीकरण उत्तम ठेवायचं. आपल्या सगळ्या वस्तू नीटनेटक्या ठेवायच्या. घरामध्ये तुमच्या किती किमतीचे कपडे आहेत किंवा किती किमतीचं वस्तू आहेत, याला काहीच महत्व नाहीये. त्या तुम्ही कशा ठेवलेल्या आहेत ना, याला महत्व आहे. माझ्या परिचयातील एक व्यक्ती आहे आणि त्यांनी फोटो काढून पाठवला. का तर म्हणे नवऱ्याने 25 लाखाचा सोफा सेट घेऊन घरी पाठवलाय, आता कुठं ठेवू म्हणे. आणि मग त्यांनी फोटो काढून पाठवला, बघा म्हणे असला राडा पडला. आणि खरंच घरात चालायला जागा नाही. सगळ्या 20 लाख, 25 लाखाचा सोफा, 10 लाखाचा दिवाण,
बेड 35 लाखाचा, मॅट्रेस 28 लाखाचे मॅट्रेस. ठीक आहे, सगळं चांगलं आहे, सगळं हाय क्वालिटी, हाय पेड आहे. पण काय पाहिजे? नीटनेटकेपणा, सादरीकरण. बरोबर? नंतर काय येतंय? जे मनात तेच ओठात, जे ओठात तेच कृतीत. जे मनात आहे तेच कृतीत येतं, जे मनात आहे तेच ओठात येतं. बरोबर? म्हणजे आज आपल्या बोलण्याचा, वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. विचारवाणी आणि कृती ही सुसंगत असायला हवी. हा पुढचा भाग झाला. आलं का लक्षात? अशी एक कथा आहे, की कुणीतरी गूळ खाणारा मुलगा होता आणि गांधीजींनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून सांगण्यासाठी 15 दिवस लावले. आता खरी खोटी काही माहिती नाही, पण ती कथा लहानपणी कुणीतरी सांगितली होती शाळेमध्ये. बरोबर? मग का म्हणे? तर 15 दिवस का सांगितले लावले महात्माजी गांधीजी तुम्ही? म्हणे मला पण गूळ खायची सवय होती. ती मी आधी तोडली. म्हणजे मी जे बोललो तसंच वागलो, तर मी माझ्या बोलण्याशी म्हणजे वाणीशी, माझ्या त्या वाणीच्या मागच्या विचाराशी, कृतीमधून पूर्णपणे प्रामाणिक राहिलो, असा अर्थ होतो. जर तसं केलं नाही तर नाही होत. मीठ पाण्याने घर पुसणं, याच्यात एनर्जी क्लिन्झिंग विषयी सांगतोय. हा एनर्जी क्लिन्झिंगचा मुद्दा आहे. मीठ हे सगळ्यात जास्त एनर्जी क्लिन्झिंग करणारं गोष्ट आहे. ज्या अनेक महिला, अनेक माता भगिनी हे करतात मला माहिती आहे, की मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ करतात. बाई मूठभर मीठ टाक त्या. बाईला सांगतात पोछा मारणारे. करायला लावा करत नसताल तरी. घरात एका प्रत्येक रूममध्ये मिठाचे बाउल ठेवा. आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सायंटिफिकली सांगतोय, कारण इथून लक्ष्मी तत्व ऍक्टिव्हेट होतंय. लक्ष्मी तत्व काय ऍक्टिव्हेट होतंय? कारण इथं ऊर्जा संतुलित करतोय आपण. आपण इथे करत होतो ऊर्जा क्लीन करतोय. इतक्या वेळा आपण काय केलं? फिजिकल लेव्हलचं क्लिनिंग सांगितलं. आता एनर्जी क्लिन्झिंग मध्ये काय करायचंय? तर एनर्जी क्लिन्झिंग करण्यासाठी निगेटिव्ह एनर्जी ऍब्सॉर्ब करणाऱ्या गोष्टी ठेवायच्या. आता मी म्हणतोय म्हणून ठेवा का तुम्हाला कुणी युट्यूबवरचाच पाहिजे? तसा पाहिजे का? 4 कांच के बाउल लीजिए, उसमें नमक डालिए, उसके ऊपर एक लवंग रखिए, 4 कॉर्नर में रखिए, 4 दिन के अंदर 4 लाख मिल जाएंगे, असं म्हणणारं पाहिजे असेल तिथलं आहे का? पण करा. आलं का लक्षात मी काय म्हणतोय ते? सो त्याच्या पाठीमागे सायन्स समजून घेऊन केलात ना, तर फार छान होतं. घरातली ऊर्जा स्वच्छ करण्यासाठी मीठ पाण्याचा वापर. आता याच्यामध्ये एकाने काढलेलं ऑब्जेक्शन सांगतो. सर मिठाच्या पाण्यानं अंघोळ केली की केस गळतात. मान्य आहे. पीएच व्हॅल्यू वाढतो, केस गळतात. उपाय काय? मिठासारखंच अतिशय निगेटिव्हिटी काढणारं प्लस शुद्ध करणारं, जिथे कुठे आपण शुद्धतेचा वापर करतो, तिथे 2 गोष्टी वापरतो. कोणत्या गोष्टी वापरतो सांगा बरं? पूजा अर्चा करताना किंवा हे करताना काय वापरतो? मीठ सोडून गोमूत्र वापरतो आपण. हळद, गोमूत्र. गोमूत्र वापरतो आणि गुलाब पाणी वापरतो. अंघोळ करायला तुम्हाला गोमूत्राने नको मिठाच्या पाण्याने नको वाटत असेल, तर गोमूत्राने स्नान करा. गोमूत्राने स्नान करा म्हणजे बादलीभर गोमूत्र आणून ते अंघोळीला घ्या असं मी म्हणत नाहीये. गोमूत्र अर्क घ्या आणि साधारण 20 ml 15 ml तो तुम्ही अंघोळीच्या बादलीमध्ये टाका आणि त्याच्याने अंघोळ छान वाटेल तुम्हाला. मग सर पण तो त्याचा वास येतो. येतो. मग काय करायचं? मग गुलाबाचं पाणी घ्यायचं. शाही स्नान मिळतं रोज वॉटरचं. 5-6 थेंब टाकला तरी तुमची अंघोळ होते. येते लक्षात? एनर्जी क्लिन्झिंग होते. बरोबर? नंतर हाताने सत्कर्म करा. कोणाला तरी काहीतरी मदत केली, उपयुक्त दिलं. त्याला सत्पात्री दान असंही म्हणतात. पद्महस्त, पद्महस्त म्हणजे कमलासारखे हात, म्हणजे स्वच्छ हात, म्हणजे चांगले कर्म करणारे हात, देणारे हात. आईचे हात कसे आहेत हो? लक्ष्मी देवीचे हात कसे आहेत? पैसे देणारे आहेत का पैसे घेणारे आहेत? देणार आहे. देणारे आहेत. मग आपल्यातलं लक्ष्मी तत्व जागृत करण्यासाठी आपला हात कसा पाहिजे? दाता पाहिजे का घेता पाहिजे?
दाता. मग तसंच त्याच्यासाठी ठीक आहे, लक्ष्मी देवी आई ब्रह्मांडाची जगतजननी आहे, तिच्याकडे खूप काही आहे, शी इज द क्रिएटर, म्हणून ती खूप देते. आपल्याकडे 1 रुपया आहे, 1 रुपया दान करायला काय हरकत आहे? 1 रुपया दान करायला काय हरकत आहे? गिव्ह इट. ओके, पण सत्पात्री. आलं का लक्षात? तुम्ही कुठं एखाद्या, आता समजा ब्युटी पार्लर मध्ये गेलाय म्हणा किंवा सलून मध्ये गेला, ओके, 150 रुपयाची हेअरस्टाईल केली, त्याला देताना 155 151 रुपये द्या. 1 रुपया शगुनचा एक्स्ट्रा, आपल्याला काही फरक पडत नाही 1 रुपया एक्स्ट्रा दिल्याने. पण तो 1 रुपया दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघा. टिंग टॉंग, 151 रुपीज रिसिव्ड. तो 50च्या नंतर 51 ऐकल्यावर तो कसा असा चेहरा, काही नाहीये, पण तो 1 रुपया एक्स्ट्रा मिळाला याचं जे समाधान त्याला असतं ना, ते तुम्ही अनुभव घ्या. खुश होतात. बघा तुम्ही, हा खुश होतो, खुश. खुश होतात खूप. 25 रुपये भाडं झालं रिक्षाचं, आणि 30 जर दिले ना, तर ते यांना इतकं समाधान वाटतं की काहीतरी असं मिळालं आहे ते. एकदम. एक्झॅक्टली, मला तेच सांगायचं. पण सत्पात्री दान म्हणजे कोणी ज्याला याची किंमत नाहीये त्याला दान द्या असं मी म्हणत नाहीये. ओके, पद्महस्त म्हणजे देणारे हात म्हणा. पद्महस्त म्हणजे लक्ष्मीचे हात. जर तुम्हाला लक्ष्मी तत्व जागृत करायचं तर या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आलं लक्षात? दुसरा श्लोक सांगतो. काही शंका आतापर्यंतच्या या 2 श्लोकामध्ये? येस. दोन श्लोकात काही शंका? हो सर. काही हो नाही. सर. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, तिसरा भाग झाला, श्लोक नंबर 3. तिसरा श्लोक सांगतो, नमस्ते सर्वभूतानां जननी लोकमातरम नमः श्री पद्मनेत्राये नमः श्री पद्महस्तये. आता हा जो आहे ना, हा श्लोक कलेक्टिव्हनेसचा आहे, सहकार्यावर आधारित आहे. लोकमात्रम ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जगाचा विचार करतो. आलं लक्षात? म्हणजे सामूहिक कल्याण. लक्ष्मी फक्त तुमच्याच घरी येऊन थांबणार आहे का? कुणाला वाटतं की फक्त तुमच्याच घरी यावी? सगळ्यांना वाटतं आपल्या घरी यावी. पण दुसऱ्याच्या घरी आलेली लक्ष्मी आपणालाच का चालत नाही? चालायला पाहिजे ना. कारण लक्ष्मीचं तत्वच ते आहे की लक्ष्मी सगळ्यांकडे जायला तयार आहे. देवी सगळ्यांच्या घरी जायला तयार आहे. फक्त तिचं तत्व आपल्याला जागृत करायचं. लक्ष्मी तत्व जागृत केले की लक्ष्मी येतो. बरोबर आहे ना? सगळी एखादी गोष्ट कडक केली की पृथ्वी तत्व आलं की नाही त्याच्यामध्ये? तुम्ही लाडू तयार केला कडक, तर कुठलं तत्व आलं त्या लाडूमध्ये? पृथ्वी तत्व. साखरेचा पाक केला, कोणतं तत्व आलं? जलतत्व आलं. आलं का लक्षात? म्हणजे जलतत्व आणण्यासाठी त्या गोष्टी कराव्या लागतात. तसंच याचं आहे. तुम्हाला हे सुंदर आहे तिथे. तुम्हाला तुमच्या आतल्या गोष्टी जागृत करायच्या आहेत. आणि हा जो भाग आहे आत्ताचा तिसरा श्लोक चाललाय ना, हा नमस्ते सर्वभूतानां जननीं लोकमातरम नमः श्री पद्मनेत्राये नमः श्री पद्महस्तये, हा सामूहिक सहकार्याचा भाग आहे. लक्ष्मी ही सामूहिक कल्याणासाठी आहे, फक्त एकाच्या कल्याणासाठी नाही. ज्यावेळेस ती जगन्माता आहे तर जगातल्या, विश्वातल्या, ब्रह्मांडातल्या प्रत्येकाचं कल्याण करण्यासाठी ती आहे. म्हणून सामूहिक कल्याणाचा आपण विचार केला तर आपण लक्ष्मी तत्वाला कनेक्ट होतो. जर आपण फक्त आपला विचार केला तर आपण लक्ष्मी तत्वाला कनेक्ट होत नाही. आपण अनेक साधनामध्ये काय सांगतो सुरुवातीला, सगळं झाल्यानंतर, ही साधना ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांचा जे हवं ते मिळू दे, आणि ज्यांनी केली नाहीये त्यांनाही मिळू दे, है ना? शुभम करोती कल्याणम म्हटल्यानंतर आपला श्लोक कोणता येतो? दीप. हा, दीप. दीप. दीपज्योती परमब्रह्मम झाला. आणि नंतर कराग्रे वसते लक्ष्मी. अहो तुम्ही उलट चालले परत. आपण पुढे आलो, दीपावर आलो. कराग्रे वसते लक्ष्मी उठल्या उठल्या झाला. हो, हो, हो. तो हा आहे ना. आता माझ्याही उठल्या तोंडात आहे, तोंडात आहे. सकाळी. 2 मिनिट थांबा.
काय तो सर्वेपी सुखिनः सन्तु, सर्व संतो नरामय निरा, तो म्हणतो ना आपण श्लोक. आणि त्याच्यानंतर हो. मी दिलेला श्लोक कोणता? जे जे मला हवं ते ते सर्वांना मिळू दे. जे जे मला हवं हो. आहे ते ज्यांना ज्यांना हवं आहे त्या सगळ्यांना ते मिळू दे, सर्वांचं कल्याण होऊ दे. बरोबर, म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार नाही करायचा, सगळ्यांचा विचार करायचा. समाजाला उपयोग होईल अशी वृत्ती वाढायची, सगळ्यांना नेहमी सहकार्याची भावना ठेवायची, घेणं देणं संतुलित ठेवायचं. लक्ष्मी देवी टीम वर्कला मान देते. या सगळ्या गोष्टीमुळे ईर्ष्या मनातली कमी झाली पाहिजे, आपल्या मनातला विश्वास वाढवला पाहिजे, नात्यामध्ये सगळीकडे स्थिरता पाहिजे. तेव्हाच लक्ष्मी ही परमनंट लक्ष्मी सारखी येते, स्थिर लक्ष्मी सारखी. आलं लक्षात? प्रतिष्ठा नैसर्गिकरित्या वाढली पाहिजे आणि दीर्घकालीन लाभ झाला पाहिजे. म्हणजे मूळ तत्व काय? लक्ष्मी सामूहिक हित पाहते, फक्त एक हित बघत नाही. आलं लक्षात? हो आता एक सर. काम करा, आता एक काम करा. आता तुमच्याकडे जे काही चांगली गोष्ट आहे असं वाटतंय, ओके, ते कुणाला तरी शेअर करा. तुमच्या बाजूला काय जे काय असेल कुणाला तरी द्या, मुलाला द्या, मुलीला द्या, द्या. तुम्ही ज्यावेळेस ते देता ना त्यावेळेस तुमच्यात एक काय म्हणतात शेअरिंगचा जो कॉन्शियसनेस वाढतो तो खूप जास्त असतो. यू डू इट अँड यू विल गेट इट इन अ डिफरंट वे. जेव्हा आपण देतो त्यावेळेस आपण लोकमाता या तत्वाशी जोडल्या जातो. बरोबर, इथं आपण काय म्हटलेलं आहे? जननी लोकम जननीम लोकमातरम, म्हणजे लोकमाता या तत्वाशी जोडल्या जातो. आणि विश्वाचा नियम आहे की जे तुम्ही देता ते अनेक पटीने तुमच्याकडे मिळतं. कमीत कमी 750 80 काहीतरी. ठीक आहे, तर 3 श्लोकातले मी तत्व सांगितलेले आहेत तुम्हाला. 2 श्लोकातले सांगितले, 3 श्लोक वाचून दाखवले, 3रा श्लोक फक्त वाचून दाखवला. आता फक्त एक सांगा. आता आपण थांबायला हरकत नाही. ओके, हे जे तत्व दिलेले आहेत ते सगळे तत्व मी पीडीएफ देतो, त्या पीडीएफ प्रमाणे त्या तत्वांवर काम करा आणि बघा किती छान फरक पडतो ते. ओके, चलो. ओके ओके. शुभरात्री. श्रीमंत श्रीमंत रात्री.